हां घ्या. हो. अर्थ जर्नलिझम नेटवर्कच्या वर्कशॉपमध्ये पत्रकारांसाठी केलेला हा वर्कशॉप होता आणि त्याच्यात मला विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनावर आणि शेतीवर हवामान बदलाचा नेमका काय फरक पडला ह्याच्यावर बोलायचं होतं. आणि प्रचंड मोठा वर्ग म्हणजे या हवामान बदलाने शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न पुढे आलेले आहेत. त्यातले सगळ्यात महत्त्वाचं एक मायग्रेशन आहे, दुसरं आत्महत्या आहे, तिसरं नापिकी आहे आणि अतिवृष्टीमुळे परत हे झालेलं आहे. तर त्याच्यात क्युम्युलोनिंबस नावाचा जो ढग आहे तो मोठ्या प्रमाणावर फॉर्म होतो किंवा आपण इथे फ्रॉस्टसुद्धा बघितलेला आहे. तो स्युडोमोनास बॅक्टेरिया नावाचा जो एक बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे पानांवर सुद्धा बर्फ जमा होतो. तोच वर जाऊन मोठी ढगांमध्ये बर्फाचे कण हे करतो. हे सगळं मी इथे सांगितलं. म्हणजे हवामान बदलाचे जे काही दुष्परिणाम शेतकऱ्यांवर होत आहेत त्याच्यामुळे त्याची आर्थिक गणितं बदलत आहेत आणि त्याच्यामुळे तो आत्महत्येच्या कगारीवर आलेला आहे. तर ते सगळं इथे आणि त्याच्यात शिवाय आपल्या इथे जी पाण्याची दुर्लभता झालेली आहे, की उन्हाळ्यामध्ये सगळीकडे टँकर्स फिरत असतात, ते कशामुळे होतं? ते हे सगळ्या हवामान बदलांचे परिणाम आहेत. तर तेच मी इथे या वर्कशॉपमध्ये सांगितलं आणि त्या नवीन पद्धतीने पत्रकारांनी याच्याकडे विचार करावा आणि ते मग तसं मांडावं की जेणेकरून ते शेतकऱ्यांपर्यंत जनतेपर्यंत जावं. तर 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अर्थ जर्नलिझम नेटवर्कच्या वतीनं नागपूरमध्ये रिन्युएबल एनर्जी, ज्याला आपण नूतनीकरणक्षम ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा म्हणतो, त्यावर एक पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. अर्थ जर्नलिझम नेटवर्क हे जगातल्या 22,000 पत्रकारांचं नेटवर्क आहे आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये जगात ज्या काही घटना घडतात त्याचं विश्लेषण करण्यासाठी, हवामान बदलाच्या घटनांचं विश्लेषण करण्यासाठी आणि त्यासंबंधीची पत्रकारांना वेळोवेळी माहिती देण्यासाठी हे नेटवर्क काम करतात. हे नेटवर्क अनेक कार्यशाळा आयोजित करतं, पत्रकारांना ग्रँट्स देतं, फेलोशिप देतं, अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांना जाण्यासाठी त्यांना मदत करतं. असं हे एक नेटवर्क आहे. या नेटवर्कची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर म्हणजे प्रादेशिक भाषातील पत्रकारांना जे रिसोर्सेस लागतात, माहिती लागते, ती माहिती देणं आणि दोन माहितींचा एकमेकाशी संबंध लावणं हे सगळं त्या वेबसाईटवरनं होतं. आणि या वर्कशॉपमध्ये आल्यानंतर देशातले किंवा जगातले जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याशी बोलून आपल्या ज्या बातम्या आहेत त्या खूप चांगल्या करण्यात आल्या. झालं आहे असं की हवामान बदल ही जागतिक घटना जरी असली तरी त्याचे परिणाम स्थानिक असतात आणि त्याचं उत्तरही स्थानिक आहे. तर आपल्याकडे स्थानिक वर्तमानपत्रातल्या ज्या बातम्या येतात किंवा व्हिडिओ जे येतात टी व्ही चॅनल्सवर किंवा यूट्यूबवर, त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी हे नेटवर्क काम करतं आहे आणि त्या दृष्टीने हे वर्कशॉप घेतलेलं आहे. आज पहिल्या दिवशी इथं काही एक्सपर्ट्सची भाषणं झाली. त्यामध्ये वर्ल्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे ऋषभ सोनी आले होते. त्यांनी आपल्या भारतात रिन्युएबल एनर्जीची काय परिस्थिती आहे, आपण कुठं चाललो आहे याची माहिती दिली. त्यानंतर डॉक्टर जया श्रीधर ज्या आरोग्य पत्रकारिता करतात आणि त्या शिकवतात चेन्नईच्या विद्यापीठामध्ये आणि त्या स्वतः डॉक्टर आहेत. त्यांनी या हवामान बदलाच्या काळामध्ये विशेषतः उष्णतेच्या लाटेमध्ये आपल्या आरोग्यावर कसे परिणाम होतात, हवा प्रदूषणाचे आपल्यावर कसे परिणाम होतात हे समजून सांगितलं. त्यानंतर अमिताभजी पावडे त्यांनी हवामान बदलाच्या काळामध्ये ढगाची निर्मिती कशी होते, त्याचे परिणाम शेतीवर कसे होत आहेत, विदर्भातली शेती कशी मार खाते याबद्दलची माहिती दिली. आणि त्यानंतर नागपूरचेच अतुल उपाध्याय जे आहेत त्यांनी सोलर रूफटॉपची आपली क्षमता किती आहे आणि त्या बाबतीत काय केलं पाहिजे अशी माहिती दिली. यानंतर दुपारच्या सेशनमध्ये आता इथून आपण कोणत्या स्टोरीज करू शकतो, त्या कशा चांगल्या होऊ शकतात याबद्दलची माहिती दिली जाणार आहे. उद्या या चांगल्या ज्या साईट्स आहेत फील्ड व्हिजिटमध्ये बायोगॅस आणि सोलर एनर्जी याचे प्रोजेक्ट्स दाखवले जातील आणि परवा यातून कशा स्टोरीज आणि रिपोर्ट्स तयार होतील हे सांगितलं.